नमस्कार. गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की लहानपणी येणारे अनुभव, काही समजुती, गैरसमजुती याचा आपल्या वागणुकीवर परिणाम होतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य वेळी काउन्सिलिंग करून घेणे लहान मुलांचे फार आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल की काउन्सिलिंग करून घेण्याची काय गरज आहे? ते तर काळाच्या ओघामध्ये आपोआप बरं होईल. परंतु असं नाही. जसं एखादा काटा आहे, तो जर आपल्याला रुतला आणि तो योग्य वेळी जर काढला गेला नाही, तर मात्र त्याचं कुरूप तयार होतं आणि त्याचं गंभीर स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. गेल्याच वर्षीची माझी एक केस मी तुमच्यासोबत शेअर करते. अर्थात त्या मुलाचं मी नाव तुम्हाला सांगणार नाही, परंतु तो मुलगा 9वीला जस्ट गेला. 8वी नंतर कसा तरी त्याला ढकललं गेलं, कारण तो सगळ्या विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळत होता, अगदी 80-85 वगैरे. परंतु इंग्रजीमध्ये मात्र त्याला कसं तरी पासिंग पुरतं मार्क्स मिळायचे आणि त्याला पुढच्या वर्गामध्ये ढकललं जात होतं. आता तो 10वीला जाणार होता, म्हणून अगदी त्याच्या चिंतेपोटी त्यांच्या शिक्षकांनी मला रेफर केलं आणि त्या मुलाशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं की हा मुलगा जो आहे हा इंग्रजीला खूप जास्त हेट करतो आहे. याचं कारण त्याच्याशी बोलल्यानंतर मला असं कळलं की तो जेव्हा 4थी-5वीला होता तेव्हा त्याचे इतिहास शिकवणारे, हिस्ट्री शिकवणारे त्याचे जे शिक्षक होते ते त्याला इंग्रजांनी आपल्याला कसा अन्याय केला, कसा त्रास दिला हे सांगत असतानाच इंग्रज मात्र आता भारत सोडून गेले, परंतु इंग्रजी मात्र आपल्याकडे ठेवून गेली. आणि ह्या एकाच वाक्याचा त्या मुलावर इतका गंभीर परिणाम झाला की इंग्रज आणि इंग्रजी हे त्यांनी कोरिलेट केलं आणि इंग्रजांसोबतच तो इंग्रजीलाही हेट करायला लागलं आणि हळूहळू तो इंग्रजीचा अभ्यास करायचंच त्याने सोडून दिलं. परंतु पुढच्या वर्गात जाणं खूप आवश्यक असल्यामुळे तो कसा तरी पासिंग पुरतं मार्क मात्र मिळवायचा आदल्या दिवशी अभ्यास करून. त्याच्याशी काउन्सिलिंग केल्यानंतर आता त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा आहे. आता तो मुलगा 10वीला आहे आणि आता ह्या तिमाहीच्या परीक्षेमध्ये त्याची प्रगती आम्ही पाहिली. तर इतर विषयांसोबतच इंग्रजीमध्येही त्याला आता खूप छान मार्क्स मिळालेले आहेत. तर हा जो काटा आहे, हा जो योग्य वेळी काढणं फार आवश्यक आहे, नाही तर त्याची प्रगती कायमस्वरूपी थांबली असती. असेच काही काटे आपल्या मनामध्ये, असेच काही समजुती, गैरसमजुती आपल्या मनामध्ये राहतात आणि जर योग्य वेळी त्याचा उपाय केला गेला नाही तर त्याचं गंभीर स्वरूप आपल्याला प्राप्त झालेले दिसतं. अर्थात हा लहान मुलांचा हा जो काटा आहे ते आपण कसं बरं ओळखायचं? तर एकच त्याच्या मागे मार्ग आहे, तो म्हणजे त्यांच्या वर्तनामध्ये झालेला बदल. याकडे आपल्याला बारकाव्याने लक्ष द्यायचं आहे आणि हा जो बदल आपल्याला जाणवला तर त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि संवाद साधूनही जर आपल्याला प्रश्न सुटला नाही असं वाटलं तर तज्ज्ञांची मदत नक्की घेतली पाहिजे. कारण हा जो रुतलेला काटा आहे तो योग्य वेळी योग्य व्यक्तीकडनं योग्य प्रकारे काढून घेणे फार आवश्यक आहे. धन्यवाद.